श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीच्या घरामध्ये लक्ष्मीचा सहवास ये जा करत असतो. काही लोकांना कमी कष्ट करूनसुद्धा खूप पैसा मिळतो, तर काही लोकांना खूप कष्ट करूनसुद्धा फार असे त्याचे फळ भेटत नाही, जास्त काही त्यांना पैसे मिळत नाहीत. याला खूप महत्त्वाचे एक कारण आहे, ते म्हणजे आपल्या घरात असणारी पॉझिटिव्ह एनर्जी, म्हणजे सकारात्मक ऊर्जा. आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी असणे खूप महत्त्वाचे असते. घरात पॉझिटिव्ह एनर्जी कायम ठेवण्यासाठी घरातील काही गोष्टी ह्या नीटनेटक्या असणे खूप महत्त्वाचे आहे. त्या गोष्टींमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घरातील जुने न वापरणारे कपडे आहेत. काही लोक सतत नवीन कपडे हे घेत असतात व जुने न वापरणारे कपडे ते घरी तसेच साठवून ठेवत असतात. ते ठेवताना आपण ते कसेही गुंडाळून ठेवतो. जुने कपडे हे पैशासाठी अडथळा म्हणजेच मनी ब्लॉकेज निर्माण करत असतात. जुन्या कपड्यांमुळे घरात येणाऱ्या पैशांसाठी खूप मोठा अडथळा निर्माण होत असतो. जुन्या कपड्यांमुळे घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी तयार होत असते. त्यामुळे घरामध्ये नवीन पैसा हा येत नाही. त्यामुळे घरामधील आपण जे कपडे वापरतो तेच कपडे आपण घरामध्ये ठेवावेत. ज्या कपड्यांची आपल्याला गरज नाही, जुने कपडे आपल्याला आयुष्यात ज्या काही वाईट गोष्टी घडलेल्या असतात त्या वाईट गोष्टींची निगेटिव्ह एनर्जी या कपड्यांमध्ये राहते. त्यामुळे आपले जुने झालेले कपडे हे आपण नेहमी दान करावे. आणि कपडे दान करताना नेहमी लक्षात ठेवा, आपल्या कपड्यामधील आतील शिलाईचा थोडासा दोरा कापूनच ते कपडे नेहमी दान करावेत. अशा प्रकारे आपल्या घरातील कपाट नेहमी स्वच्छ ठेवावे, घर स्वच्छ ठेवावे. यातून पैशाचा मार्ग नक्कीच मोकळा होईल आणि आपल्याला घरामध्ये पैसा येईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरातील भिंतींवरती किंवा हातातील मनगटामध्ये कधीही बंद पडलेले घड्याळ ठेवू नकात. घरामध्ये बंद पडलेले घड्याळ हे कधीही नसावे. बंद पडलेले घड्याळ जर का घरात असेल तर याने घरात निगेटिव्ह एनर्जी म्हणजेच नकारात्मकता तयार होते. निगेटिव्ह एनर्जी पैशाला घरामध्ये येण्यामध्ये अडथळा निर्माण करतात. याच्यामुळे घरामध्ये नवीन असा पैसा येत नाही. या उलट आहे तो पैसा पण जाऊ लागतो. घरामध्ये दारिद्र्य येण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. यामुळे नेहमी लक्षात ठेवा, घरामध्ये नेहमी चालू घड्याळच ठेवावे. बंद पडलेले घड्याळ घरात कधीच ठेवू नका. याच्याने घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येऊन घरामध्ये पैसे येण्यास मदत होईल. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या दोन्ही गोष्टी करून तुम्ही बघा एकदा, तुम्हाला फरक नक्कीच जाणवेल. आणि हां, आत्ताचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आपण अशीच माहिती रोज देत असतो. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.